अरे तू आपल्या डोक्यात आता फिट आहे. हा ए आवाज नाही करायचा रे. पृथ्वीवर फक्त प्लॅस्टिक टिकतं. मग मी प्लॅस्टिक आहे असं समजायचं आहे. मराठी सिनेमाच्या इतिहासात एक चित्रपट असा आहे ज्याने क्राईम ड्रामाची व्याख्या बदलली आहे. नाव मुळशी पॅटर्न. आणि आता प्रवीण तरडे सरांनी जाहीर केलंय की मुळशी पॅटर्नचा सिक्वल येतोय आणि सोशल मीडियावरती एकच चर्चा सुरू आहे की हा चित्रपट मराठी सिनेमाचा बाहुबली ठरेल. मग आज बघूया प्रवीण तरडे सरांच्या या सिनेमाचा सिक्वल, त्यांचा प्रवास आणि मुळशी पॅटर्न 2 खरंच इतका मोठा इव्हेंट ठरू शकतो का, आणि अजून बऱ्याच काही गोष्टी ज्या कदाचितच तुम्हाला माहिती असेल. प्रवीण तरडे हे नाव आज मराठी सिनेमामध्ये एक गॅरंटी बनलंय. 2018चा मुळशी पॅटर्न, पुण्याजवळच्या मुळशी भागातली वाळू माफियागिरी आणि त्यामध्ये अडकलेला एक सामान्य तरुण. ओम बुतेकर यांच्या अभिनयाने आणि तरडे सरांच्या दिग्दर्शनाने हा चित्रपट कॉन्टेंट ड्रिव्हन सिनेमाचं प्रतीक ठरला. आणि आता 2026 मध्ये देऊळ बंद 2 या चित्रपटाने राजा शिवाजी नंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक चर्चा निर्माण केली आहे आणि अवघ्या 8 दिवसामध्ये 32 कोटीची कमाई केली. आणि आता या चित्रपटाने इतकी कमाई केली आहे म्हणजे प्रवीण तरडे फक्त एक डायरेक्टर नाहीये, तर ते असा माणूस आहेत ज्याचं नाव बॉक्स ऑफिस वरती गॅरंटी बनलंय. मग इथे एक गोष्ट स्पष्ट सांगतो की ही तुलना स्केल किंवा बजेटसाठी नाहीये, तर ही तुलना आहे एक्सपेक्टेशन आणि इम्पॅक्टसाठी. ज्या पद्धतीने बाहुबलीने एका रिजनल इंडस्ट्रीला राष्ट्रीय स्तरावरती नेलं, त्याच पद्धतीने मुळशी पॅटर्नच्या पहिल्या भागाने जी छाप पाडली आहे ती इतकी मोठी होती की दुसऱ्या भागाकडून तेवढी किंवा त्यापेक्षा जास्त अपेक्षा आहे. आणि देऊळ बंद 2च्या यशानंतर ही अपेक्षा अजूनही वाढली आहे. आता मुख्य गोष्ट, दुसऱ्या भागात नेमकं काय असणार. प्रवीण तरडे सरांनी स्वतः सांगितलंय की चित्रपटाचं पूर्ण नाव मुळशी पॅटर्न 2, घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट. आणि याचा अर्थ काय, तर हा चित्रपट वाळू माफिया, वाळू क्षेत्रातले वाढते गुन्हे, तस्करी आणि त्यामागे वाढलेल्या वाळूच्या किमती आणि परिणामी घराच्या वाढलेल्या किमतीवरती भाष्य करणारा हा चित्रपट असेल. म्हणजे एक कॉमन माणूस जो घर बांधण्याचं स्वप्न बघतो त्याला किती संघर्ष करावा लागतो हे या चित्रपटामध्ये दाखवलंय. प्रवीण तरडे यांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे. मुळशी पॅटर्न 1 मध्ये मी सांगितलं होतं की शेती विकायची नसते, शेती राखायची असते. मुळशी पॅटर्न 2 मध्ये तुझ्या आणि माझ्या घराचं स्वप्न एवढं महाग का झालंय याचं उत्तर मिळणार. हा फक्त एक चित्रपट नाहीये, तर हा एक सामाजिक प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे. पुनीत बालन, अभिजित भोसले आणि अभिनेता प्रवीण तरडे यांनी एकत्र येऊन ही अधिकृत घोषणा केली आहे. म्हणजे प्रोडक्शनच्या मागे मोठी टीम आहे आणि हे फक्त एक रिलीज नाहीये, तर एक मोठं सिनेमॅटिक इव्हेंट म्हणून तयार होतंय. तर मुळशी पॅटर्न 2 हा फक्त एक सिक्वल नाहीये, तर पहिल्या भागाचा वारसा म्हणजे देऊळ बंद 2चं ताजं यश आणि एक असा विषय जो प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला भिडणार. या सगळ्यामुळे हा चित्रपट 2026 मधला सर्वात मोठा मराठी सिनेमॅटिक इव्हेंट ठरू शकतो. मग खरंच हा सिनेमा मराठी बाहुबली ठरेल का, ते रिलीज झाल्याच्या नंतरच कळेल. पण एक्सपेक्टेशन नक्की तेवढ्याच मोठ्या आहे. तुम्हाला मुळशी पॅटर्नचा पहिला भाग आवडला होता का, खाली कमेंट्स मध्ये सांगा. आणि मुळशी पॅटर्न 2 बद्दल अपडेट्स हवे असतील तर सबस्क्राईब करा TDS मराठी. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटूया लवकर. धन्यवाद. बाय.